डिलीट केला का नाही केला? चार्जिंग सुरू आहे आता. ओके, लक्ष द्या, लक्ष द्या. आपल्याला काय करायचं? वेट काढायचा आहे. तर वेट काढायचं तर आपल्याला अंतर पाहिजे आणि वेग पाहिजे. यस आर नो? तर दोन्ही युनिट सेम पाहिजे. युनिट म्हणजे एकक. यस आर नो? युनिट म्हणजे काय होते? एकक. लक्ष द्या थोडंसं आता. एका रेल्वेची लांबी 525 मीटर असून ती 50 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. तर ही रेल्वे 950 मीटर लांबीच्या बोगद्याला किती वेळात ओलांडेल? हा प्रश्न आहे. यस आर नो? यस. आता समजा हा आहे बोगदा. हा काय आहे? बोगदा. ही काय आहे? रेल्वे. हा आहे बोगदा आणि हे आहे रेल्वे. तर बोगद्याला लांबी आहे का? आहे ना. बोगदा मोठा राहते ना, तर बोगद्याला लांबी आहे. यस आर नो? बोगदा म्हणजे काय हे माहिती आहे का? पहिलं मला सांगा. बोगदा म्हणजे नाही माहित आहे? शाहरुख खानचा पिक्चर पाहिले का? चलो छैया छैयावाला गाणं इथं आहे, पाहिले का? तो गाणं पाहिले का? बोगदा म्हणजे भुयार. भुयार, भुयारातून गाडी जाते ना. आता समजलं? भुयार. बोगदा म्हणजे भुयार. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? बोगदा म्हणजे माहिती आहे तुम्हाला? ओके, बोगदा म्हणजे भुयार. बंद झालं का? ओके. अरे हे नाही केलं का? सर एक मिनिट. नाही सर, काय नव्हतं. झालं? लाग झाला. आता याला काटायचं कसं? जाऊ दे, याला काय नव्हतं. ओके, डन. लक्ष द्या, लक्ष द्या. एक रेल्वेची लांबी 525 मीटर असून ती 50 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. तर ही रेल्वे 950 मीटर लांबीच्या बोगद्याला किती वेळात ओलांडेल? बोगदा म्हणजे भुयार. बोगदा म्हणजे काय होते? भुयार. भुयारतून गाडी जाते ना, तर बोगदा मोठा राहते ना. यस आर नो? समजा हा बोगदा आहे. ओके, हा काय आहे? बोगदा आहे. आणि या बोगद्यातून ही रेल्वे जाते. कोणती? ही रेल्वे जाते. ती रेल्वे हा बोगदा येथून तर येतापर्यंत आहे. यस आर नो? रेल्वेची लांबी किती आहे? 525. यस आर नो? हे रेल्वे आहे, हा बोगदा आहे आणि बोगद्याची लांबी किती आहे? 950 मीटर. बोगद्याची लांबी आणि हे रेल्वेची लांबी. जेव्हा रेल्वे बोगद्याला ओलांडते, जेव्हा रेल्वे बोगद्याला ओलांडते तेव्हा ते स्वतःचं अंतर आणि या बोगद्याचं अंतर पार करते. करते ना? आता बोगद्याला ओलांडली का? नाही. बोगद्याला ओलांडली का? नाही. बोगद्याला ओलांडली का? नाही ओलांडली ना. बोगद्याला ओलांडली का? नाही. बोगद्याला ओलांडली का? हो. तर बोगद्याला ओलांडताना हा बोगदा आणि स्वतःचं अंतर पार करते. बोगद्याचं अंतर आणि स्वतःचं अंतर पार करते. बोगद्याची लांबी किती आहे? 950. रेल्वेची लांबी किती आहे? 525. तर रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी दोन्हीही ही रेल्वे पार करते. यस आर नो? तर आपल्यासाठी अंतर किती झालं? बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी. हे अंतर झालं आपल्यासाठी. यस आर नो? बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी. तर किती आहे बोगद्याची लांबी? बोगद्याची लांबी किती आहे? बोगद्याची लांबी, बोगद्याची लांबी किती आहे? 950 मीटर ना. मीटर. व्हेरी गुड. आणि रेल्वेची लांबी लांबी 525 मीटर. क्लिअर आहे गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का पहिलं मला सांगा. ओके ओके. तर हे आहे बोगद्याची लांबी, हे आहे रेल्वेची लांबी. डन. यस आर नो? ओके. आता मला सांगा, ही रेल्वे आहे आणि हा बोगदा आहे. तर हा बोगदा आणि ही रेल्वे या बोगद्याला पूर्ण पार करते. म्हणजे बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी पार करते. म्हणजे अंतर किती झालं? बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी. यस आर नो? बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी हे अंतर झालं. यस आर नो? तर वेळ काढायची आहे तर अंतर भागीला वेग करायला लागेल की नाही करायला लागेल? यस आर नो? तर अंतर किती झालं आपल्याला? बोगद्याची लांबी किती आहे? बोगद्याची लांबी लक्ष द्या. बोगद्याची लांबी लक्ष द्या थोडंसं.
प्लस रेल्वेची लांबी. हे आपल्यासाठी अंतर झालं. हे आपल्यासाठी काय झालं? अंतर झालं का नाही झालं सांगा मला. झालं? काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाही. अंतर म्हणजे बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी प्लस होते, दोन्ही प्लस होते. क्लिअर आहे काय गोष्ट? सेजल? ओके डन. आता मला सांगा अंतर किती आहे मग? 950 आणि 525 प्लस होईल. अंतर किती आहे? 1475. कारण की 950 ही कोणाची लांबी आहे? बोगद्याची. 950 मीटर कोणाची लांबी आहे? बोगद्याची. आणि रेल्वेची लांबी 525 मीटर. क्लिअर आहे काय गोष्ट? यस आर नो? अंतर किती झालं टोटल? टोटल अंतर 900 आणि 500 1400. 1450 1475. क्लिअर आहे का? यस आर नो? 1475 का मीटर? यस आर नो? तर किती अंतर आहे? 1475. एवढं अंतर आपल्याला पार करायचं आहे. डन? डन. वेग किती आहे? वेग 50 किलोमीटर प्रति तास. 50 किलोमीटर प्रति तास. आता मला सांगा की अंतर कशामध्ये आहे? मीटरमध्ये. आणि वेग कशामध्ये आहे? किलोमीटरमध्ये. तर वेग मीटरमध्ये करावं लागेल आपल्याला. वेग मीटरमध्ये करावं लागेल कारण की युनिट सेम पाहिजे. युनिट म्हणजे एकक, मोजण्याचे एकक. याला कशामध्ये मोजताय? मीटरमध्ये. याला कशामध्ये मोजताय? किलोमीटरमध्ये. तर मीटर दोन्ही एकक काय पाहिजे आपल्याला? सेम पाहिजे. यस आर नो? ओके. हा मीटर आहे तर हाही मीटर पाहिजे. यस आर नो? पण हा काय आहे? किलोमीटर. तर याला कसं करू? मीटर प्रति सेकंदमध्ये करू. यस आर नो? ओके. तर मोठ्याचं म्हणजे ठोकळचं बारीकमध्ये करायचं आहे. ठोकळचं बारीकमध्ये करायचं आहे तर 5/18. यस आर नो? किलोमीटर प्रति तासचं रूपांतर आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये करायचं आहे. तर 5/18 का करावं लागेल? गुणावं लागेल. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. तर मग 5/18 म्हणजे कसं झाला? 50 × 5/18. हा मीटर प्रति सेकंद झाला. यस आर नो? मीटर प्रति सेकंद. क्लिअर आहे का हे गोष्ट? मला सांगा हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. आता अंतर हे कशामध्ये आला? मीटरमध्ये. आणि वेग कशामध्ये आला? मीटर प्रति सेकंदमध्ये. आता युनिट दोन्ही सेम आहे. आता काढू शकतो. आता मला सांगा अंतर काढण्याचं सूत्र काय आहे? अंतर काढण्याचं सूत्र काय सांगा बरं? वेळ गुणिला का काढायचं आपल्याला? वेळ काढायचं ना, सॉरी. का काढायचं आपल्याला? वेळ काढायचं आहे. का काढायचं आहे? वेळ काढ. अंतर भागीला वेग. अंतर किती आहे आपल्याकडे? 1475. बोगद्याची लांबी प्लस रेल्वेची लांबी बरोबर अंतर. अंतर किती आहे? 1475 मीटर. यस आर नो? मीटर. आणि आपल्याकडे वेग किती आहे? वेग 50 × 5/18 मीटर प्रति सेकंद. क्लिअर आहे का? यस आर नो? प्रति सेकंद. क्लिअर आहे गोष्ट? अरे क्लिअर आहे का आपल्याला सांगा? ओके. हां क्लिअर आहे? क्लिअर आहे थोडंसं? ओके. आता बघा लक्ष द्या. याला कसं करू? याला कसं करू? लक्ष द्या. लक्ष द्या. 1475 × 18 डिवायडेड बाय 15 × 5. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. तर आता 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 9 = 45, 5 × 5 = 25. क्लिअर आहे? कटले आहे? क्लिअर आहे? आता पुन्हा 5ने भाग देऊयाला. 5 × 5 = 25, 5 × 9 = 45. क्लिअर आहे का हे गोष्ट सांगा पहिलं? क्लिअर आहे गोष्ट? यस आर नो? ओके. तर 59 × 18 करायचे आहे. ओके. 18 × 1 = 18, 18 × 2 = 18 × 3 = 18 × 4 = 18 × 5 = 18 × 6 = 18 × 7 = 18 × 8 = 18 × 9 = 162 चे 2. असं करत आहे ना? 59 × 18 162 चे 2, हातचे 16. व्हेरी गुड. 18 × 5 = 90, 90 आणि 16 90 106, 106 असं येईल. यस आर नो? भागीला किती आहे? 10. भागीला किती आहे? 10. तर इथं येईल पॉईंट.
यस आर नो? 106.2 सेकंद. किती अंतर लागल? 106.2 सेकंद. 106.2 सेकंद. आता लक्ष द्या, एक्झाममध्ये असं करायचं आहे का? नाही. एक्झाममध्ये असं करायचं नाही आहे. एक्झाममध्ये कसं करायचं आहे? आपल्याला माहीत आहे. आपल्याला का काढायचं आहे? आपल्याला का काढायचं आहे? बोगद्याला किती वेळात वेळ काढायचा आहे ना? तर आपल्याला माहीत आहे वेळ बरोबर का होते? अंतर भागीला वेग. लक्ष द्या, अंतर भागीला वेग होते. यस आर नो? अंतर किती आलं आपल्याला? 525. 525. लक्ष द्या, 525 प्लस 950. 525 प्लस 950. 525 प्लस 950 भागीला किती आहे? अंतर किती, वेग किती आहे? 50 गुणीला 5/18. एवढं करायचं आहे. तर हे किती झाले? 1450. यस आर नो? सॉरी 1475. लक्ष द्या, 1475 गुणीला 18. यस आर नो? डिवायडेड बाय 50 × 5. यस आर नो? क्लिअर आहे? ओके. आता मला सांगा, 5 1 5, 5 दुने 10. क्लिअर आहे? 5 दुने 10, 5 9 45, 5 5 25. हे कटले? ओके. तर 5 1 5, 5 5 25, 5 5 25. येतं लिहू? समजत आहे ना? 5 9 45 एवढं आलं येतं. यस आर नो? 59 गुणीला येतं 18 आला. नाही तर किती आले? 10 आले. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे? ओके. तर 98 162. 162चे 2 हातचे 16. 18 पंचे 90. 90 आणि 16 106. 106 भागीला 10 बरोबर किती येत आहे? 2 सेकंद. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. एक्झाममध्ये आपल्याला असं करायचं आहे. ठीक आहे? समजलं का थोडंसं? ओके. लिहा. शिकताना आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, पण सोडवताना शॉर्टमध्ये सोडवायचं आहे. क्लिअर आहे? हिमाकर कुठे गेला रे? विनोद हिमाकर. आणि खरा विद्यार्थी प्रवीण गुंपला. झालं का लिहून? झालं का लिहून? ओके. आगे बढ़ते हैं. लिहा. झालं का मित्रांनो? ओके. लवकर लिहा. लिह लो. मिटो का रे? हे कुठे आहे? डस्टर कुठे आहे रे? कुठे? पहिला लिहू दे त्याला. चला, हावाला बघितला आहे का आपण? 144 किलोमीटर प्रति तास वेगाने. नाही बघितला आहे? चला बघूया आपण याला. टाईप समोरचं लिहा. ओके. झालं? मिटो का रे? डस्टर पाय डस्टर. कुठं पण
जाऊ दे. या लक्ष द्या इथं आता. लिहा समोरचं, लिहा लिहा समोरचं. ताशी समोरचा टाईप लिहा. हां ओके. टाईप किती हवे? टाईप 3. लिहा. ताशी 144 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी. ताशी 144 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी. शांत रहा. वेगाने जाणारी. वेगाने जाणारी एक गाडी. वेगाने जाणारी एक गाडी. एक गाडी. एक गाडी 120 मीटर. 120 मीटर लांबीच्या पुलाला. लांबीच्या पुलाला 80 सेकंदात ओलांडते. 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 तर त्या रेल्वेची लांबी किती? तर त्या रेल्वेची लांबी किती? ओके. तर त्या रेल्वेची लांबी किती? येतं का काढा म्हणते? कोणाची? रेल्वेची. लांबी काढायचं आहे म्हणजे का काढायचं आहे? अंतर काढायचं आहे. लांबी म्हणजेच का होते? अंतर. बरोबर आहे ना? यस ऑर नो? डन. ओके. आता पहिलं लक्ष द्या. लक्ष द्या. याला सोडवायचं कसं आहे? लक्ष द्या थोडंसं. ओके. ताशी 144 किलोमीटर अंतर काढायचं आहे. तर आपलं अंतर काढण्याचं का सूत्र आहे? अंतर बरोबर अंतर बरोबर वेग गुणिला वेळ किंवा वेळ गुणिला वेग. दोन्ही सेम आहे. क्लिअर आहे का? यस आर नो? ओके. डन. डन. लक्ष द्या. ताशी 144 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे गाडी. एक गाडी 120 मीटर लांबीच्या पुलाला 80 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी किती? तर त्या रेल्वेची लांबी किती? क्लिअर आहे का? यस. तर वेग किती आहे? वेग किती आहे? वेग किती आहे? हां 144 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे काय गोष्ट? किलोमीटर प्रति तास. डन ना? तास प्रति तास. हा वेग आहे. हा काय आहे? वेग आहे. वेळ किती आहे? 80 सेकंदात ओलांडते ना? किती आहे? 80 सेकंद. लक्ष द्या. 80 सेकंद. हे समजलं? लिहा नको. लिहा नको. लक्ष द्या. वेग किती आहे? 144 किलोमीटर प्रति तास. आणि वेळ किती आहे? 80 सेकंद. क्लिअर आहे? यस आर नो? यस आर नो? ओके. आता मला सांगा की एक गाडी किती मीटर? 120 मीटर लांबीच्या पुलाला. पूल किती मीटर आहे? 120 मीटर. पूल किती मीटर आहे? 120 मीटर. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. तर जेव्हा गाडी एका पुलाले पार करते, एका पुलाले पार करते, एका पुलाले पार करते, एका बोगद्याले पार करते किंवा एका प्लॅटफॉर्मले पार करते, तेव्हा स्वतःची लांबी आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी, त्या पुलाची लांबी, त्या बोगद्याची लांबी पार करते. यस आर नो? यस आर नो? तर वेग किती आहे? 144 किलोमीटर प्रति तास. आणि वेळ किती आहे?
80 सेकंद. क्लिअर आहे काय गोष्ट? यस. आता येतं मला सांगा पुलाची लांबी किती आहे? 120. पुलाची लांबी किती आहे? 120. यस आर नो? हा काय आहे? वेग गुणिला वेळ हो. ओके. पुलाची लांबी किती आहे? 120. ओके. पुलाची लांबी लक्ष द्या. पुलाची लांबी प्लस रेल्वेची, लक्ष द्या, रेल्वेची लांबी. पुलाची लांबी प्लस रेल्वेची लांबी बरोबर. आपल्यासाठी का झालं हे? आपल्यासाठी का झालं हे? अंतर झालं. पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी आपल्यासाठी का झालं? अंतर झालं. क्लिअर आहे काय गोष्ट? वेग किती आहे? 144 किलोमीटर प्रति तास आणि वेळ किती भेटला? 80 सेकंद. समजलं का पिंकी? तुला समजलं काय गोष्ट? ओके. आता मला सांगा की पुलाची लांबी किती आहे? पुलाची लांबी किती आहे? हे पुलाची लांबी आणि हे रेल्वेची लांबी हो. यस आर नो? वेग किती आहे? वेग किती आहे? अंतर भागीला काय आहे? वेग किती आहे पहिले सांगा मला. वेग किती आहे? 144 किलोमीटर प्रति तास. ओके. ओके. आणि वेळ किती आहे? 80 सेकंद. आणि वेळ किती आहे? 80 सेकंद. लक्ष द्या. 144 किलोमीटर प्रति तासला आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये करावं लागेल. मीटर प्रति सेकंदमध्ये करावं लागेल. तर मीटर प्रति सेकंदमध्ये करायला 5/18 इंटू 80. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर पुलाची लांबी ओलांडेल. ओके. पुलाची लांबी किती आहे? 120. रेल्वेची लांबी किती आहे? x मीटर. यस आर नो? रेल्वेची लांबी x मीटर. पुलाची लांबी किती आहे? 120. रेल्वेची लांबी किती आहे? x मीटर. ओके. तर 18 144. 8×5 = 40. 120 प्लस x = 8×5 प्लस इंटू 80 आहे ना? इंटू 80 लक्ष इंटू 80. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. 8×4 = 120 प्लस x = 32 आणि ते 2 0. क्लिअर आहे का नाही आहे? तर 120 इकडे येईल मायनस होईल. ओके. तर x = 3200 मायनस 120. तर किती येत आहे? 0 8 0 1 3 सॉरी काय ते 3. क्लिअर आहे? क्लिअर आहे काय? 3080. 3080 बरोबर आहे का? 3080. कुठं चुकलं आहे का आपलं रे? 3.08 बरोबर आहे. बरोबर आहे. झालं बेटो? याला एक्झाममध्ये करायचं कसं होतं? लक्ष द्यायचं थोडंसं. एक्झाममध्ये कसं करायचं होतं याला? लक्ष द्या थोडंसं. एक्झाममध्ये याला कसं करायचं होतं? ठीक आहे. येतं काय? 120 मीटर आहे. 120 मीटर आहे प्लस रेल्वेची लांबी x. क्लिअर आहे? ओके. तर किती आहे? 80 सेकंद. 144 येते. 144 गुणिला 5/18 गुणिला 80. क्लिअर आहे ना? एवढंच लिहिलं तरी आपलं उत्तर आहे. एवढंच लिहिलं तरी आपलं काय आहे? उत्तर आहे. लक्ष द्या. 18 × 18 18 ना 8 144 8×5 ओके. 120 प्लस x 8×5 40 गुणिला 80. क्लिअर आहे? ओके. 8×32 120 प्लस x बरोबर 3200. हा इकडे मायनस होईल. तर x = 3200 मायनस 120. क्लिअर आहे का नाही आहे? हे 0 हे 8 हे 0 हा 3. क्लिअर आहे का? यस सर नो?
क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे? तर एक्झाममध्ये आपल्याला एवढंच करायचं आहे. हे फक्त समजण्यासाठी मी सांगत आहे. ओके, समजलं बाई? हे गायत्री हां तेच सांगितलं, पण हे लिहायचं नाही आहे तिथं. समजलं ना? हे लिहायचं नाही आहे. नाही तर एक्झाममध्ये हे लिहाल, पुलाची लांबी प्लस रेल्वेची लांबी, असं नाही लिहायचं आहे. क्लिअर आहे ना? ओके. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? मिटूया ना? लिहा, समोरचा क्वेश्चन लिहा. एक रेल्वे एक रेल्वे ताशी 70 किलोमीटर प्रति तास. एक रेल्वे ताशी 70 किलोमीटर प्रति तास. वेगाने धावत असून ती रेल्वे ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी किती? जो भी इसका क्वेश्चन जल्दी से देगा उसको चॉकलेट. लांबी किती? रेल्वेची लांबी किती? तर त्या रेल्वेची लांबी किती? तर त्या रेल्वेची लांबी किती? लक्ष द्या, झाला टाइम आउट. लक्ष द्या. लक्ष द्या, झाला टाइम आउट. लक्ष द्या. ओके, तर आपल्याला काय लांबी काढायचं आहे? लांबी म्हणजे अंतर काढायचं आहे. तर अंतर काढण्याचं का सूत्र आहे? वेळ गुणिला वेग. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके, तर आपल्याला सांगा, लक्ष द्यायचं थोडंसं, लक्ष द्यायचं थोडंसं. तर किती मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे? 560 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. यस आर नो? यस आर नो? हा प्लॅटफॉर्म हो. प्लॅटफॉर्मची लांबी आणि रेल्वेची लांबी प्लस होईल. रेल्वेची लांबी किती आहे? x मीटर. क्लिअर आहे का नाही आहे? प्लॅटफॉर्मची लांबी आणि रेल्वेची लांबी ह्या दोन्हीले पार करते ना? क्लिअर आहे का नाही आहे? ओके, दोन्हीले पार करते. तर मला सांगा, हे अंतर आहे, हे अंतर आहे का नाही आहे?
हे दोन अंतर आहे, यस आर नो? ओके, तर वेळ किती लागत आहे? 45 सेकंद. यस आर नो? 45 सेकंद. क्लिअर आहे का? गुणिला वेग किती आहे? 70 किलोमीटर प्रति तास. 70 किलोमीटर प्रति तास. 70 किलोमीटर प्रति तास एवढा वेळ आहे. यस आर नो? तर हा सेकंदमध्ये आहे, तर हा मीटर प्रति सेकंद करा लागेल. करा लागेल की नाही करा लागेल? करा लागेल. तर हे किती आहे? 560 मीटर प्लस एक्स मीटर इज इक्वल टू वाट? 45 सेकंद गुणिला 70 गुणिला 5/18 असं ना? यस आर नो? ओके, आता मला सांगा की 18चा भाग द्यायचा आहे. 9 दुने 18, 9 पाचा 45. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, 7 पाचा 35. हे याला काढून टाकू का नाही? तर असा काढून टाकू याला. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? ओके, तर 5 पाचा 25. 560 लक्ष द्या. 560 प्लस एक्स इज इक्वल टू 5 पाचा 25 गुणिला 35 असं करू शकतो आपण, कारण की 25चा भाडा आपल्याला येते. यस आर नो? आता लक्ष द्या, 35 गुणिला 25 करायचं आहे. डन ना? ओके, तर 25 पाचा 125चे 5, हातचे 12, 25 त्रिक 75 आणि 10, 75 आणि 10, 85 न 2 87. क्लिअर आहे? 875. यस आर नो? तर याचा गुणाकार किती आहे? 875. क्लिअर आहे का नाही आहे? तर हे किती आहे? 560 प्लस एक्स. तर 560 इकडे जाऊन मायनस होईल. यस आर नो? तर एक्स म्हणजे रेल्वेची लांबी, 875 मायनस 560. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे की नाही आहे? ओके, लक्ष द्या. 875 मायनस 560 किती येत आहे? हे 5 आणि हे किती आहे? 1 आहे 1 आणि हे किती आहे? 3. 315. तर एक्स का निघाला 315? यस आर नो? एक्स का निघाला 315? तर एक्स का होता? अंतर. अंतर म्हणजे का हो? लांबी. कोणाची लांबी हो? रेल्वेची लांबी. रेल्वेची लांबी किती आहे? 315 मीटर. 315 मीटर. समजलं काही गोष्ट सांगा पहिलं मला. समझ रहे बाबू? चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? समझ तुला? का झालं? सेजलला मिळाली का रूम? नाही मिळाली रूम? बरं सांगतो मी. बरं नाही आली तुम्ही का करून दिलं? नाही आली तर नाही आली. हां हां मग म्हणते मला समजत नाही. हां कसं समजणार आहे? कसं समजणार आहे? हां तू सांग कसं समजणार आहे तिले? हां नाही झालं? मिटव का? चला टाईप समोरचं लिहा. समोरचा टाईप लिहा. टाईप जो असेल तो लिहा समोरचा. 2 रेल्वे गाड्याची लांबी. रेल्वे गाड्यांची लांबी
71 मीटर 59 मीटर आहे 59 मीटर आहे. मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 42 किलोमीटर प्रति तास 42 किलोमीटर प्रति तास व 16 किलोमीटर प्रति तास आहे. 16 किलोमीटर प्रति तास आहे. 16 किलोमीटर प्रति तास आहे. जर गाड्या एकाच दिशेने जात असतील जर गाड्या एकाच दिशेने जात असतील जर गाड्या एकाच दिशेने जात असतील तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल. तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल. किती वेळात ओलांडेल. एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल. ओके. लक्ष द्या. बोर होत आहे का. जांभया काऊन येत आहे. लक्ष द्या. हे आहे एक रेल्वे, ही आहे दुसरी रेल्वे. ओके. तर दोन रेल्वे आहे. दोन रेल्वे गाड्याची लांबी, या गाडीची लांबी 71 मीटर आहे आणि या गाडीची लांबी 59 मीटर आहे. दोन रेल्वे गाड्या आहे. यस ऑर नो. दोन रेल्वे गाड्या आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 42 किलोमीटर. म्हणजे पहिल्या गाडीचा वेग म्हणजे 71 मीटर ज्याची लांबी आहे त्या गाडीचा वेग किती आहे. 42 किलोमीटर प्रति तास. आणि 59 मीटर ज्या गाडीची लांबी आहे त्याचा गाडीचा वेग किती आहे. 16 किलोमीटर प्रति तास. जर गाड्या एकाच दिशेने म्हणजे सेम डायरेक्शन, कोणतं डायरेक्शन. सेम डायरेक्शनने जात असेल. ओके. सेम डायरेक्शनने जेव्हा जात असेल, हे किती स्पीड आहे. पहिल्या गाडीची किती स्पीड आहे. 42 किलोमीटर आणि दुसऱ्या गाडीची किती स्पीड आहे. 16 किलोमीटर. आता मला सांगा, हे 42 किलोमीटरनं जात आहे, हे 16 किलोमीटरनं जात आहे, तर कोण जास्त वेगानं जाईल. 42 वाली हे जास्त वेगानं जाईल. दोन्ही एकाच वेळी स्टार्ट झाले. तर एका घंट्यानंतर पाहिलं तर हे किती गेली. 42 आणि हे किती गेली. 16. म्हणजे इथं बंद राहिली. यस आर नो. तर एकाच दिशेने जेव्हा गाड्या जात आहे त्याच्यामधला फरक किती आहे. प्रति किलोमीटर प्रति तासचा फरक किती आहे. एकाच दिशेने जाते तर सेम डायरेक्शन जेव्हा जाते तेव्हा गाड्यामधला वेग काय होते. मायनस होते. अशा दिशेने जात आहे ना तर मायनस होते. क्लिअर आहे. एकाच दिशेने जात आहे ना. क्लिअर आहे का नाही आहे. एकाच दिशेने जात आहे. हे या गाडीचा वेग किती आहे. 42 किलोमीटर प्रति तास आणि या गाडीचा वेग 16 किलोमीटर प्रति तास. तर या दोन गाड्यामधील वेगाचा फरक किती आहे. 42 - 16 28 किलोमीटर प्रति तासचा आहे. कारण की सेम डायरेक्शन आहे. यस आर नो. कोणता डायरेक्शन आहे. सेम डायरेक्शन आहे. क्लिअर आहे का. आता मला सांगा, या गाडीचा वेग आहे 20 किलोमीटर प्रति तास आणि या गाडीचा वेग आहे 30 किलोमीटर प्रति तास. हे गाडी इकडून येत आहे, हे गाडी इकडून येत आहे. म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजे विरुद्ध दिशा आहे. हे सेम डायरेक्शन आहे, हे अपोजिट डायरेक्शन आहे. यस आर नो.
तर या गाडीचा वेग 20 किलोमीटर प्रति तास, या गाडीचा वेग 30 किलोमीटर प्रति तास. तर हे गाडी इकडून येत आहे 20 किलोमीटर प्रति तासनं, हे गाडी इकडून येत आहे 30 किलोमीटर प्रति तासनं. आता मला सांगा या दोन्ही गाडीचा वेग प्लस होईल का मायनस? प्लस होईल ना. हे इकडून येत आहे म्हणजे हे 20 किलोमीटर धावत आहे, हे इकडून येत आहे म्हणजे हे 30 किलोमीटर धावत आहे, म्हणजे हे दोन्ही गाड्या लवकर भेटाल. हे इकडून धावत आहे, हे इकडून धावत आहे, तर दोघे एकामेकाला आपटेल ना. यस आर नो. तर हे 20 किलोमीटर आणि हे 30 किलोमीटर म्हणजे या दोन्ही गाडीचा वेग किती झाला? 50 किलोमीटर प्रति तास. कधी? अपोजिट डायरेक्शन असताना. अपोजिट डायरेक्शन म्हणजे विरुद्ध दिशा असताना, आणि सेम डायरेक्शन म्हणजे एकाच दिशेने असताना मायनस होते. यस आर नो. एकाच दिशेने असताना काय होते? मायनस होते. क्लिअर आहे? काही गोष्ट पहिला सांगा. अपोजिट डायरेक्शन वेग प्लस, अपोजिट डायरेक्शन वेग प्लस आणि सेम डायरेक्शन वेग मायनस. क्लिअर आहे? काही गोष्ट क्लिअर आहे का रे? ओके. आता मला सांगा, आता आपल्याला का काढायचं आहे? वेळ काढायचं आहे. आपल्याला का काढायचं आहे? वेळ काढण्याचं का सूत्र आहे? वेळ काढण्याचं का सूत्र आहे? अंतर भागिला वेग. अंतर भागिला वेग. ओके. तर अंतर किती आहे? आता हे जेव्हा दोन गाड्या जात आहे, क्लिअर आहे ना, हे जेव्हा दोन गाड्या जात आहे, या गाडीचं किती आहे? 71 मीटर आणि या गाडीचं किती आहे? 59 मीटर. तर हे आपल्यासाठी काय झालं? अंतर. हे आपल्यासाठी काय झालं? अंतर. यस आर नो? यस. तर अंतर किती आहे मग? अंतर किती आहे? 71 मीटर प्लस 59 मीटर हे अंतर आहे. यस आर नो. आणि या दोन्ही गाड्याची किती आहे? एकाच दिशेने आहे ना. एकाच दिशेने आहे ना. तर मायनस होते का प्लस होते? मायनस. तर किती? 42 किलोमीटर प्रति तास मायनस 16 किलोमीटर प्रति तास. एवढंच ना. यस आर नो? यस. तर मला सांगा 59 आणि 71 किती होत आहे? 130 मीटर होत आहे. यस आर नो? क्लिअर आहे. आता मला सांगा हे काय आहे? 42 किलोमीटर. 42 किलोमीटर 42 किलोमीटर प्रति तास. हे काय आहे? 16 किलोमीटर प्रति तास. 42 किलोमीटर प्रति तास मधून 16 किलोमीटर प्रति तास गेल्यावर किती उरते? किती उरते सांगा लवकर? 26 किलोमीटर प्रति तास. ओके. 26 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का? हे गोष्ट पहिले मला सांगा. हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. आता मला सांगा अंतर कशामध्ये आहे? मीटरमध्ये. आणि वेग कशामध्ये आहे? किलोमीटरमध्ये. किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. तर याला आपण मीटर प्रति सेकंदमध्ये करणं गरजेचं आहे. यस आर नो? तर मीटर प्रति सेकंदमध्ये करायचं आहे म्हणजे कोणाचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे? ठोकळचं रूपांतर बारीकमध्ये करायचं आहे. तर 5/18. 5/18. लक्ष द्या. लक्ष द्या इथं. लक्ष द्या थोडंसं. 130 बरोबर 26 गुणिला 5/18 असं ना. यस आर नो? यस आर नो? ओके. तर याला आपण रेसिप्रोकल करू शकतो उलटा. 130 गुणिला 18 भागिला 26 गुणिला 5. डन ना. असं करू शकतो नाही करू शकत? हे का हो मला सांगा? मीटर म्हणजे अरे हे का हो? 130 अंतर हो. यस आर नो? आणि हे का हो? वेग हो. तर अंतर भागिला वेग तर का निघते? वेळ निघते. याला सॉल्व केल्यावर का निघाल? वेळ. यस आर नो? ओके. तर 13 एक 13, 13 दुने 26. क्लिअर आहे? यस आर नो? ओके. 2 एक 2, 2 9 18. क्लिअर आहे काय गोष्ट? 5 एक 5, 5 दुने 10. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. 9 दुने 18, 9 दुने 18. मग 18 का निघला? वेळ. 18 तास निघले की 18 सेकंद निघला? सेकंद. कारण की एका गाडीला पार करण्यासाठी तास लागेल का? सेकंद लागेल. ओके. तर 18 सेकंद. 18 सेकंद. समजलं का? थोडंसं सांगा. का अजून डिटेलमध्ये सांगू का याला? नाही ना? ठीक आहे. तर आपल्यासाठी अंतर काय झालं? विनोद, आपल्यासाठी अंतर काय झालं? उभा उठ लवकर. आपल्यासाठी अंतर काय झालं? अरे वेळ काढायचे ना आपल्याला. तर अंतर भागीला वेगचं हे करायला लागेल ना. तर आपल्यासाठी अंतर काय झालं? रेल्वेची लांबी आणि
पहिल्या रेल्वेची लांबी आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी, हे का झालं आपल्यासाठी? अंतर. का झालं? अंतर. क्लिअर आहे का नाही आहे? चलो आगे बढ़ते हैं. इथं लिहून ठेवा, इथं लिहून ठेवा वाटल्यास. जेव्हा दोन गाड्या एकाच दिशेने जात असेल तर त्यांचा वेग मायनस होतो. क्लिअर आहे? जेव्हा दोन गाड्या एकाच दिशेने जात असेल तर त्याचा वेग काय होतो? मायनस होतो. आणि जेव्हा दोन गाड्या विरुद्ध दिशेने जात असेल तर जेव्हा तर त्यांचा वेग काय होतो? प्लस होतो. हां, अंतर सेम राहील ना. हे इकडून येते, हे इकडून येते, अंतर सेम आहे ना. अंतरले का फरक पडते? अंतरले कमी जास्त करू शकता का तुम्ही? क्लियर आहे? आगे बढ़ते क्या? मी इकडून आलो ना, तू तिकडून आला, म्हणजे आपल्याला यासाठी कमी वेळ लागेल ना भेटासाठी. क्लियर? पण अंतरमध्ये काही कमी झालं का? अंतर नाही झालं ना. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? हे लिहिले का? ओके चलो. चला समोरचं लिहा. सोडवता येईल ना आता या टाईपचे क्वेश्चन? लिहा. दोन रेल्वे गाड्याची लांबी अनुक्रमे म्हणजे क्रमानुसार. अनुक्रमे 88 मीटर व 52 मीटर आहे. 52 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रमे त्यांचा वेग अनुक्रमे 43 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या गाड्या एकाच दिशेने जात असेल तर त्या गाड्या एकाच दिशेने जात असेल तर
एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? ओके, एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? लक्ष द्या. आपल्यासाठी का काढायचं आहे? वेळ काढायचा आहे ना. यस आर नो? तर वेळ बरोबर अंतर भागीला वेग, हे माहीत पाहिजे ना. यस, अंतर भागीला वेग. तर अंतर आपल्यासाठी काय झालं? 88 मीटर प्लस 52 मीटर हे आपल्यासाठी अंतर झालं. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? ओके, क्लिअर आहे. ओके, याला कसं सोडू शकतो आपण? याला असं सोडू शकतो. हे 88 मीटर, लक्ष द्या, हे 88 मीटर प्लस हे 52 मीटर. क्लिअर आहे काय गोष्ट? भागीला वेग किती आहे? वेग किती आहे? 43 किलोमीटर प्लस 36 किलोमीटर. तर एकाच दिशेने जात आहे का? एकाच दिशेने जात आहे ना. तर वेग प्लस होईल की मायनस? मायनस होईल. ओके, तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 43 किलोमीटर. यस आर नो? दुसऱ्या गाडीचा वेग 36 किलोमीटर. यस आर नो? किलोमीटर प्रति तास आहे का नाही आहे? तर मायनस होईल का नाही होईल? तर मायनस होऊन का झाला? आता गाडीचा वेग झाला का झाला? 88 आणि 52 किती झाले पहिले सांगा. 140. 140 झाले ना. 140 मीटर. क्लिअर आहे. आणि गाडीचा वेग किती झाला? 43 मधून 36 गेले. 7 किलोमीटर प्रति तास. 7 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का नाही आहे? लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या. ओके, अंतर कशामध्ये आहे? मीटरमध्ये. आणि वेग कशामध्ये आहे? किलोमीटरमध्ये. किलोमीटर प्रति तासमध्ये. तर याला मीटर प्रति सेकंडमध्ये करायचं आहे. तर मीटर प्रति सेकंडमध्ये करायचं आहे ते कितीने गुणावं लागेल? 5/18. यस, व्हेरी गुड. तर 140 बरोबर 7 × 5/18 असं ना. यस आर नो? तर हा का रेसिप्रोकल होईल? 140 गुणिला 18 भागेला 7 गुणिला 5. क्लिअर आहे का? ही गोष्ट सांगा पहिले मला. ओके, तर 7 1 7, 7 2 14, म्हणजे इथं 20 राहिले. 5 1 5, 5 4 20. क्लिअर आहे. 18 4 72. हे का निघला? वेळ निघला. तर हा वेळ तास निघला का सेकंद निघला? तर किती सेकंदामध्ये? 72 सेकंदामध्ये ओलांडेल. समजलं का? पहिलं मला सांगा. समजलं? ओके, लिहा. झालं लिहून? लिहा दुसरा प्रश्न. थांबा, हे लिहून द्या. हे लिहा पहिला. काय झालं? बोर होत आहे का रे मुलींनो? सुट्टी पाहिजे का? हां, चला लक्ष द्या बेटा. याला लिहा, समोरचा लिहा. दोन रेल्वे गाड्याची लांबी दोन रेल्वे गाड्याची लांबी अनुक्रमे 102
102 व 148 मीटर आहे. 102 मीटर व 48 मीटर आहे. 148 मीटर आहे. हां, 148 मीटर आहे. यांचा वेग अनुक्रमे यांचा वेग अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास व 50 किलोमीटर प्रति तास आहे. प्रति तास आहे. प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकामेकाच्या दिशेने एकामेकाच्या दिशेने प्रवास करत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडेल? तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील? ओके. समजला? तर का काढायचं आपल्याला इथं? वेळ काढायचा आहे. ओके. तर वेळ काढण्याचं का सूत्र आहे? अंतर भागिला वेग. क्लिअर आहे? ओके. आता मला सांगा याच्यामध्ये अंतर किती आहे? गाड्याची लांबी किती आहे? 102 मीटर. 102 मीटर आणि 148 मीटर. क्लिअर आहे काही गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे. आणि वेग किती आहे? 40 आणि 50 किलोमीटर. एकामेकाच्या दिशेने म्हणताय ना? एकमेकाच्या दिशेने म्हणजे काय? विरुद्ध दिशा. एकमेकाच्या दिशेने म्हणजे असे अपोजिट डायरेक्शन, असं ना? एकमेकाच्या दिशेने असं ना? यस आर नो? तर मग वेग प्लस होईल का मायनस होईल? प्लस होईल. यस. तर 40 किलोमीटर प्रति तास प्लस 50 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे काही गोष्ट? यस आर नो? ओके. तर 102 आणि 148 किती झाले? 250. 250 का मीटर? 250 मीटर. आणि हे गाड्यांची वेग किती झाले? 90 किलोमीटर प्रति तास झाले. यस आर नो? प्रति तास. हे समजताय का? समजताय ना? हे क्लिअर आहे? ओके. लक्ष द्या. आता हे कसं आहे? 250 मीटर अंतर आहे. तर होय 250 मीटर अंतर आहे आणि 90 किलोमीटर काय वेग आहे. तर 250 मीटर मीटरमध्ये आहे युनिट आणि याच्यामध्ये किलोमीटरमध्ये आहे. तर मीटर प्रति सेकंडमध्ये करावं लागेल. तर मीटर प्रति सेकंडमध्ये करायचं आहे तर 5/18. 5/18. लक्ष द्या. 250 भागिला 90 गुणिला 5/18 हा झाला. यस आर नो? तर याला रेसिप्रोकल करू शकतो. 18 वरती जाईल. यस आर नो? काढू शकतो. माझी मर्जी. मी काय करू शकतो. क्लिअर आहे? ओके. तर 250 गुणिला 18 भागिला 90 गुणिला 5. क्लिअर आहे? तर 18 1 18. 18 पंचे 90. 5 5 25. क्लिअर आहे? कारण 5 5 25 असंही काढू शकतो. 5 1 5 असंही काढू शकतो. माझी मर्जी. तर मग उरत आहे का 10? काय उरत आहे? 10.
10 सेकंद. व्हेरी गुड. 10 सेकंद. तर 10 सेकंदामध्ये ते गाड्या एकामेकाला ओलांडतील. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट समजलं का पहिले सांगा. ज्यांना नाही समजत आहे कृपया करून मला प्रश्न विचारा. समजलं पाहिजे तुला? का झाला? झाला? ते एकमेकाच्या दिशेने प्रवास करताय म्हणजे विरुद्ध दिशेने ना, तर वेग का होईल? प्लस होईल. व्हेरी गुड. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? या समोरचं लिहा. 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे. 137 मीटर व 163 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रमे त्यांचा वेग अनुक्रमे 18 किलोमीटर प्रति तास व 22 किलोमीटर प्रति तास आहे. व 22 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकमेकाच्या दिशेने धावत असतील, जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडेल? तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडेल? ओलांडतील. तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील? कोण सांगेल याचं उत्तर? 27 बरोबर आहे का? ओके. का काढायचं आपल्याला? हां, वेळ काढायचा आहे आपल्याला. वेळ काढण्याचं सूत्र काय आहे? अंतर भागिला वेग. अंतर भागिला वेग. अंतर किती आहे?
मग डायरेक्शन पहा पहिलं. डायरेक्शन काय ऑपोजिट डायरेक्शन आहे एकमेकाच्या दिशेने. यस ओके. तर अंतर किती आहे 137 यस आर नो मीटर व 163 मीटर भागीला किती आहे याचा 18 आणि 22. तर ऑपोजिट डायरेक्शन आहे ना तर प्लस होईल ना. ओके. तर हे 18 किलोमीटर प्रति तास आणि हे 22 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का. यस आर नो. आता मला सांगा 137 आणि 163 किती झाले 300 झाले. ओके. तर हे किती आहे 300 मीटर अंतर किती आहे 300 मीटर आणि हे 18 आणि 22 किती झाले 18 आणि 22 40 किलोमीटर प्रति तास. क्लिअर आहे का ही गोष्ट पहिलं सांगा. या दोन गोष्टी क्लिअर आहे का. यस आर नो. यस. या दोन गोष्टी लिहा नको लक्ष द्या पहिले. या दोन गोष्टी क्लिअर आहे. ओके. तर एवढं अंतर पार करायचं आहे आपल्याला. हे मीटरमध्ये आहे आणि हे किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. तर हे याला पण मीटर प्रति सेकंडमध्ये करावं लागेल. यस आर नो. ओके. तर 300 मीटर लक्ष द्या 340 गुणिला 5/18 असा करावं लागेल ना. असा ना डायरेक्ट आता करू ना. समजलं ना हे समजलं का पहिले सांगा. ओके. तर किती येईल तर हा 0 आणि हा 0 कापून टाकू. ओके. आता काय आहे 5 एका 5 5 छक्का 30 क्लिअर आहे. 2 दुने 4 2 त्रिक 6 2 एक 2 2 9 18 क्लिअर आहे. यस आर नो. 9 त्रिक 27 तर 27 सेकंद क्लिअर आहे काय गोष्ट. हॅलो ठीक आहे थोड्या वेळात येतो. हो झालं का. किती सेकंड 27 सेकंड. समजलं का हे पूर्ण क्लिअर आहे. नाही अंतर किती आहे 300 मीटर. अंतर काय झालं प्लस आणि वेग काय झालं वेग प्लस काऊन झालं अपोजिट डायरेक्शन आहे. क्लिअर आहे. आणि एकच डायरेक्शन राहिलं तर मायनस. हे समजलं का पहिले सांगा. ओके ना. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. ओके. तर आजच्या दिवस आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा. ओके. आणि जास्तीत जास्त गरजू आणि अभ्यासू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.